Good morning, student. Today we are going to learn the first chapter, Natural Resource, Air, Water and Land. In last video, we will see about the natural resource and the sphere. There are three spheres: atmosphere, hydrosphere and lithosphere. Atmosphere is the layer of the air that surrounds the earth. Hydrosphere is the part of the earth which is covered by the water. Lithosphere, the part of the earth which is covered by the land. इथे तुम्हाला मी डायग्राममध्ये दिसून पण राहिलं आहे, मी निळ्याने लोकेट पण केलं आहे. ॲटमॉस्फिअरला आपण वातावरण म्हणतो, हायड्रोस्फिअरला आपण जलावरण म्हणतो आणि लिथोस्फिअरला आपण मृदावरण म्हणतो. आता बायोस्फिअर. द लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ अँड द पार्ट ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर, दे आर टुगेदर कॉल्ड ॲज अ बायोस्फिअर. म्हणजे ही सजीव सृष्टी जी आपल्या पृथ्वीवर आहे, जी लिथोस्फिअरमध्ये पण आहे, हायड्रोस्फिअरमध्ये पण आहे आणि ॲटमॉस्फिअरमध्ये पण आहे, त्याला आपण बायोस्फिअर म्हणतो. देन वी विल मूव टू द नेक्स्ट पॉईंट, नॅचरल रिसोर्स. एअर, वॉटर अँड द लँड आर द फॅक्टर इम्पॉर्टंट फॉर sustaining the living world on the earth. For fulfilling the basic needs, they are called as a natural resource. हवा, पाणी आणि जमीन हे तिन्ही घटक आपल्या सजीव सृष्टीवर खूप महत्त्वाचे आहे. कशासाठी? आपल्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी. त्याला नैसर्गिक स्रोत म्हणतात. देन द नेक्स्ट इज ॲटमॉस्फिअर. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ द एअर दॅट सराउंड्स द अर्थ. आपला पृथ्वीचा भूभाग आपला कशाने ऑक्युपाय केलेला आहे? ॲटमॉस्फिअरनी, वातावरणाने. द सरफेस ऑफ द अर्थ कंपरायझेस वॉटर अँड लँड. आणि आपला पृथ्वीचा पृष्ठभाग यामध्ये काय आहे? पाणी आणि जमीन, ज्याला आपण काय म्हणतो? हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. देन वी विल मूव टू द नेक्स्ट पॉईंट, प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर ऑन द अर्थ. वॉटर. Total water available on the earth is approximately 71%. बाजूच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत पण आहे की आपला पृथ्वीचा भूभाग हा जवळपास 71% पाण्याने व्यापलेला आहे. त्यामध्ये फ्रेश वॉटर, ग्राउंड वॉटर आणि आपल्याला फ्रोझन आईस कॅपसुद्धा पाहायला मिळतात. तशाचप्रमाणे लँड ही जवळपास 29% आहे. आपल्या पृथ्वीचा भूभाग जवळपास 29% भाग हा लँडनी ऑक्युपाय केलेला आहे. त्यामध्ये कॉन्टिनेंट्स आणि काय आहे? आयलँड, ज्याला आपण खंड आणि बेटसुद्धा म्हणतो. देन नेक्स्ट इज एअर. द अमाऊंट ऑफ गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस. पृष्ठभागाजवळ आपल्या हवेमध्ये असणाऱ्या गॅसेसचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस, जसं जसं आपण वर चढतो तसं तसं त्याचं प्रमाण काय होत जातं? कमी होत जातं. देन द नेक्स्ट इज एअर. द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. आपल्या हवेमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे जे गॅसेस आहे, जसं नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, इनर्ट गॅसेस आहे, डस्ट पार्टिकल आहे, याचं प्रमाण असतं आणि त्याचं प्रमाण बाजूच्या डायग्राममध्ये सुद्धा दिसते आहे. देन युजेस ऑफ गॅसेस इन द एअर. नायट्रोजन इज यूज्ड इन द एअर टाईट कंटेनर अँड द ऑक्सिजन गॅस इज यूज्ड फॉर द रेस्पिरेशन ॲज वेल ॲज इट इज ऑल्सो यूज्ड फॉर combustion. Then we will move to the next point is carbon dioxide. Carbon dioxide is used for producing the food material as well as it is used in a fire extinguisher. हिरवी वनस्पती स्वतःचं अन्न तयार करताना कशाचा वापर करते? कार्बन डायऑक्साईडचा वापर करते. तसंच फायर एक्सटिंग्विशरमध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. Then the next is argon and helium. Argon is used in electrical bulb and helium gas is used for obtaining low temperature and also used for generating lift
इन द एअरशिप. ॲर्गॉनचा उपयोग हा इलेक्ट्रिकल बल्बमध्ये केला जातो आणि हेलियमचा उपयोग हा लो टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी केला जातो. देन द नेक्स्ट इज निऑन. Neon is used in decorative light as well as it is used for the street light, and krypton is used in the fluorescent tubes, and the xenon is used in the flash photography. निऑनचा वापर हा डेकोरेटिव्ह लाईटमध्ये केला जातो. क्रिप्टॉनचा उपयोग हा फ्लोरोसंट ट्यूबमध्ये केला जातो आणि झेनॉनचा उपयोग हा फोटोग्राफीच्या फ्लॅशमध्ये केला जातो. देन द नेक्स्ट पॉइंट इज harmful gases are given out through the combustion of fuel in the vehicle and in big industry, and also through the incomplete combustion of fuel like wood and the coal. As a result, air pollution is increasing day by day. आपल्याला माहिती आहे की हवेचं प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढते आहे. त्याच्यामागे कारण काय आहे की मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमधून किंवा व्हेकलमधून निघणारं जे फ्युएल आहे त्याच्या ज्वलनाने आपल्या हवेमध्ये वेगवेगळे गॅसेस काय पास होतात. मग ते हार्मफुल सबस्टन्स कोणते? दॅट हार्मफुल सबस्टन्स रिलीज इन द एअर थ्रू द कंबशन ऑफ फ्युएल इज नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड सूट. आता व्हॉट इज सूट? आता चिमणीमधून मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जी चिमणी असते त्यामधून निघणारा जो काळा धूर आहे त्याला आपण काय म्हणतो? सूट असं म्हणतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस हार्मफुल सबस्टन्स आपल्या इंधनाच्या ज्वलनाने बाहेर येतात. देन द लास्ट इज ओझोन लेयर, द प्रोटेक्टिव्ह शेल. देअर इज अ लेयर ऑफ ओझोन गॅस इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर. आपल्या पृथ्वीच्या भूभागाखाली जो सर्वात खालची जी लेयर आहे ती म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर. आता ओझोन हा जो गॅस आहे हा कधीही सजीवासाठी डायरेक्टली युजफुल नाही आहे. मग हाऊ इट इज युजफुल? तो कसा काय युजफुल आहे की हा जो ओझोन लेयर आहे ही सूर्यापासून येणारे जे अतिनील किरण आहे, द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन, दॅट इज हार्मफुल फॉर द लिव्हिंग थिंग्स. म्हणजे सूर्यापासून येणारे जे अतिनील किरण आहे त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला ही ओझोन लेयर काय करते? मदत करते. म्हणजे ओझोन गॅस ॲब्झॉर्ब दीज रेज. ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन द अर्थ इज प्रोटेक्टेड. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल. टेक्स्टबुक समोर ठेवा, त्याची रिव्हिजन करा आणि तुम्हाला काही अडचणी असल्यास त्या अडचणी तुम्ही काढून ठेवा. धन्यवाद.